एक मोठी बातमी आता लक्ष्मण हाके जे ओबीसी आंदोलक त्यांच्या विरोधात आता मराठा समाज आक्रमक झालेला आहे। हाकेंचा मद्यप्राशन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप केलेला आहे। मराठा आंदोलकांनी हाकेंनी शिवीगाळ केल्याचाही मराठा समाजाचा आरोप आहे। हाकेंविरोधात पुण्यातील मराठा समाज आक्रमक झालेला आहे। हाकेंचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मतभेदांची दरी वाढतच चाललेली आणि दोन्ही बाजूने कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। वडीगोत्री गावामध्ये देखील मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे पुण्यातील प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या समोर आहेत। अक्षय, हाकेंनी शिवीगाळ केलेली आहे, त्यांनी मद्यप्राशन केलेलं आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आता जो व्हिडिओ समोर आलाय त्याबद्दल काय सांगशील? जसं तुम्ही म्हणालात अगदी बरोबर आहे। मराठा समाज आणि ओबीसी समाजातली जी दरी आहे ती वाढत चाललेली आहे। दोन्ही समाजातला संघर्ष जो आहे तो टोकाला जातानाचा पाहायला मिळतोय। एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये ओबीसी नेते यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप जो आहे तो मराठा समाजातील बांधवांनी केलेला आहे। हा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ज्यामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते ओबीसी नेत्यांनी मद्यप्राशन केला आहे असा आरोप केला त्यांनी आहे। आणि आता सगळा प्रकार जो आहे तो देखील पोलिसांपर्यंत पोहोचलेला असून पोलिसांच्या देखील त्यांनी या घटनेची दखल घेतलेली असून पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। हाके हे मद्यप्राशन करताना त्याचा एक व्हिडिओ समोर आला। जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये देखील ओबीसी आंदोलक आणि मराठा समाजातील कार्यकर्ते आमने सामने आले होते।